नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे जानेवारी 2024 या महिन्यासाठी मेष राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करत आहे. मेष राशींच्या व्यक्तींनी मनात उत्तम इच्छा आणि अपेक्षा जर धरल्या तर त्या पूर्ण करून देणारा असा हा महिना आहे. म्हणजे चांगलं चिंतन करा, चांगल्या गोष्टी मनात योजित करा, त्या पूर्णत्वास जाण्याची जास्तीत जास्त शक्यता या महिन्यात आपल्याला दिसून येते. इतकं ग्रहमान मेष राशीला अनुकूल या महिन्यात आहे. ज्या व्यक्ती पूर्व सुकृतांनी काही अनुभव घेत आहेत किंवा काही त्यांना पूर्व सुकृतांनी जे काही चांगल्या गोष्टी मिळाल्यात त्यांनी त्या उपभोगणे आणि त्याचा आस्वाद घेणे आणि त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानणे, ह्या तिन्ही गोष्टी त्यांनी अवश्य या महिन्यात कराव्या. कारण प्रयत्न जरी आपले असले तरी पूर्व सुकृत जे आहे त्याचं थोडंसं सहभाग त्याचा यामध्ये असतोच आणि तो तुम्हाला या महिन्यात अनुभवायला येईल. आर्थिक परिस्थिती नियंत्रणात राहील, उत्तम राहील आणि त्याचा काही परिणाम तुमच्या उत्साहावर पण दिसून येतो. उत्साह द्विगुणित होईल आणि प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तुम्ही पुढे पुढे कराल किंवा त्यात खूप काही इंटरेस्ट घ्याल असं दिसून येतं. आरोग्याबद्दल जर विचार केला तर मोठासा काही त्रास मला आरोग्याबद्दल या महिन्यात दिसत नाही. पण परिस्थितीनुसार आणि वातावरणातल्या बदलानुसार जर काही त्रास झाला तर तो मात्र तुम्ही स्वतः लक्ष ठेवायचं आहे आणि त्याबद्दल उपाययोजना करायची. कारण काही लोकांना ऋतूमुळे त्रास होत असतो, ऋतू बदलल्यामुळे तसा काही त्रास तुम्हाला होण्याची संभावना आहे. त्याबद्दल तुम्ही लक्ष ठेवा आणि त्याच्याबद्दल जी काही उपाययोजना आहे ती करा. ज्या उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना नवीन नवीन संकल्पना उद्योगामध्ये त्यांच्या मनात येतील आणि त्या आकारास यायला लागतील. त्यासाठी प्रयत्न आपले थोडे असायला हवेत. ते प्रयत्न आपले जर तेवढेच यशस्वी असले तर त्या गोष्टी सगळ्या साध्यही करता येतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना उत्साहवर्धक आणि नोकरीमध्ये बदल करणाऱ्यांना अनुकूल असा महिना हा म्हणता येईल. उत्तरार्धात या सगळ्या गोष्टी नोकरीतील व्यक्तींना दिसून येतील. जर आपल्याला नोकरी बदलायची असेल किंवा नवीन संधी असेल आणि तिचा आपल्याला चान्स घ्यायचा असेल तर ही गोष्ट या महिन्यात अनुकूल आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चित प्रयत्न करा. तुम्ही नोकरीच्या ठिकाणी दिलेल्या ज्या संकल्पना असतील किंवा काही आयडियाज असतील तर त्या तुमच्या सिनियर्सना मान्य होतील आणि ते इम्प्लिमेंट करायला धजावतील किंवा तुमच्यावर असलेल्या विश्वासाने ते करायला तयार होतील. काही गोष्टी तुम्हाला अनुकूल अशा असतात त्या म्हणजे तुम्ही सतत करीत असलेले परिश्रम जे आहेत गेल्या 3-4 महिन्यापासून त्या परिश्रमाचा आता तुम्हाला फळ मिळायला सुरुवात होईल. म्हणजे त्याचा जे काही प्रमोशनच्या वेळी उपयोग होतो तो आता तुम्हाला व्हायला सुरुवात होईल. कारण सिनियर्स हे सगळं नोट करत असतात आणि ते आता नोटिंग चालू आहे आणि त्या नोटिंगचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. शिक्षण घेणाऱ्या जे मुलं आहेत अगदी उच्च शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षणसुद्धा त्यांनी या महिन्यामध्ये ज्यांच्या प्रिलिम्स वगैरे आहेत त्यांनी अतिशय सावधगिरी बाळगा. फाजील आत्मविश्वास ठेवू नका कारण त्यामुळे थोडासा त्रास होऊ शकतो. पण आत्मविश्वासाने निर्धारतेने तुम्ही एखाद्या गोष्टीला परीक्षेला सामोरे जा. कौटुंबिक परिस्थितीनुसार ज्यांना थोडी पैशाची ओढाताण आहे त्यांनी काही प्रयत्न केले तर ती ओढाताण ह्या महिन्यात निश्चितपणे कमी होईल आणि आपले खर्चाचे जे काही तोंड मिळवणी आहे जमा खर्चाची ती या महिन्यात निश्चितपणे पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक जबाबदारी जी आहे ती तुम्ही निश्चित पार पाडू शकता आणि आर्थिक विवंचना या महिन्यामध्ये प्रयत्नाने दूर होऊ शकते. मी सांगितलं त्याप्रमाणे नवीन आयडियाज ज्या मनात येतील त्या संकल्पना पूर्ण करायचा प्रयत्न करा. आर्थिकसुद्धा त्यामध्ये मला एक स्टेबिलिटी दिसून येते आणि आपल्या संकल्पना ज्या आहेत त्या योग प्रमाणात तुम्ही राबवा तर सगळं काही चांगलंच आहे असं म्हणता येईल. धार्मिक बाबतीत जर विचार केला तर मन थोडं चंचल राहील. आपल्या ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत त्या करताना थोडंसं मनात अनेक विचारांनी कालवाकालव होईल.
त्यामुळे एकाग्रता निर्माण होताना तुम्हाला स्वतःला थोडासा त्रास होईल, पण ते तुम्ही अवश्य प्रयत्नांनी साध्य करू शकता. अशक्य गोष्टीतली गोष्ट काही ही नाही आहे, त्यामुळे ते तुम्ही करून घ्या. अशा प्रकारे मेष राशींना हा महिना आहे. विशेष काही उपाय मी सांगायची गरज दिसत नाही आहे. तर सगळ्यांना या वर्षीच्या नववर्षाच्या शुभेच्छा.